सर हा बोला. रिकॉर्डिंग चालू झालेली आहे. दिस इज स्पॉट. ओके. बस आता सर ओरडते. सर सिद्धार्थ चॅट वरून पाठवतोय. हा बघितलं. बस सर आता ओरडते. काय नाही ओरडणार आहे बाबा, बिंदास विचारा. हा बोल. सर नाही तर तिथून बोलतो सोपन भडकला. कोण सोपन म्हणजे? सर तर त्याचा भाव आहे वाटतं. ओके. लेट कुणाचा? इट बी. आपले रिकॉर्डिंग चालू आहे. अरे कुणालचा. रिकॉर्डिंग चालू आहे. आपल्याला लेसन रेकॉर्ड करायचं आहे. आपण वाटल्यास बोलूया नेक्स्ट ह्याला मीटिंगला. परत लिंक पाठवतो. बोलूया कोणाला काय बोलायचं. सो हिअर इज द थिंग ऑफ ह्युमॅडिटी. ओके. सो ह्युमिडिटी बद्दल आपण जाणून घेतले. सो जस्ट कीप इन माइंड की टेम्परेचर जास्त, ह्युमिडिटी जास्त. ओके. आणि टेम्परेचर कमी, ह्युमिडिटी कमी. So humidity is what? Humidity is the capacity of air to holding the water vapor. Okay. So ह्यापर्यंत आपण आलो होतो. So next we will go. नेक्स्ट पॉइंटला आपण बघूया. या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलेलं की स्कॅटरिंग ऑफ लाईट. So what is that? The air is mixture of various very fine particles of some gases, dust, smoke, and moisturizer. Moisture. So moisture is what? Same as water vapor. Okay. So air हा मिक्सचर आहे वेगवेगळ्या गॅसेस, डस्ट आणि स्मोक आणि we can say water droplets. So when rays of light fall, okay, the rays of light fall on these minute particles. The particles spread in the light in all the direction. Okay. So natural phenomena. So this natural phenomena is called as scattering of light. सो स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे काय? त्यांनी काय सांगितलं, एअर हा एक मायन्यूट पार्टिकल्स एक ग्रुप आहे, एक स्ट्रक्चर आहे. ओके. सो त्याच्यामध्ये गॅसेस आपल्याला आढळून येतात. ओके. त्या गॅसेस आढळून येतात. ओके. गॅसेस आढळून येतात. प्लस गॅसेस आढळून आल्यानंतर त्याच्यात डस्ट आपल्याला भेटतात, स्मोक भेटतो, मॉइश्चरायझर भेटतो. अशा प्रकारचे वेरियस पार्टिकल्स आपल्याला त्याच्यात भेटतात. सो जर रे म्हणजे सूर्यप्रकाश जेव्हा त्या पार्टिकल्सवर अटॅक करतात, लक्ष रे, जेव्हा ते पार्टिकल्स कोणते रेस पार्टिकल्स जेव्हा ते अटॅक करतात त्या पार्टिकल्स, तेव्हा त्या पार्टिकल्स थ्रू ती लाईट ऑल अराउंड स्प्रेड होत जाते. ओके. सो ऑल अराउंड स्प्रेड होत जाते, त्यालाच आपण बोलतोय द स्कॅटरिंग ऑफ लाईट. द स्कॅटरिंग ऑफ लाईट मीन्स व्हॉट? So scattering of light is this: the particles spreading the light all over the direction. Which particles? The air particles. Okay. So not only the air particles. जर आपण scattering of light बघितलं तर वेगवेगळ्या मीडियम थ्रू, म्हणजे ज्या पण मीडियम थ्रू जेव्हा ते बोलतात ना लाईट एक ऑल डायरेक्शन मध्ये स्प्रेड होतं, त्याला स्कॅटरिंग ऑफ लाईट्स असं म्हणतात. सो स्कॅटरिंग ऑफ लाईटचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो आपण हे कम्प्लीट झाल्यानंतर. So temperature regulation. The temperature regulation, the earth receives the energy from the sun, right? We all know the earth receives the energy from the sun. This energy is reflected by the earth in the form of heat. So बरोबर आहे ना की आपले अर्थ आहे, अर्थला एनर्जी कुठून भेटते? सन कडून. आणि जसा सन कडून एनर्जी भेटते त्याच प्रकारे ते जे एनर्जी ते रिफ्लेक्ट पण करते. बरोबर. सो रिफ्लेक्ट करण्या कारणाने सो the constituent of air surrounding the earth, such as water vapor, carbon dioxide, absorb the part of the heat and give it to the other constituent of air. As a result, the air surface remain warm, and thereby it becomes suitable for living the world on earth. बरोबर. So what does this mean? आता हे बघा, आपण एक कन्सिडर करूया, दिस इज अर्थ. आता अर्थ मध्ये जेव्हा जेव्हा सनचे पार्टिकल्स येतात, ओके, जेव्हा सनरेज येतात, सनरेज अर्थने ऍब्झॉर्ब होतात आणि नंतर ते परत रिफ्लेक्ट होतात, राईट? सो जेव्हा ते ऍब्झॉर्ब होऊन जेव्हा रिफ्लेक्ट होतात, जर समजा की ह्याच्यावरती जर आपल्याला या प्लॅनेटवरती
जर एअरच्या ऍटमॉस्फिअर, हा बोला ना. ते कुठून ऍब्झॉर्ब होतात ते रेज? ओके थांब मी सांगतो 2 मिनिटं. ऍब्झॉर्ब होणं मीन्स व्हॉट, जस्ट होल्ड ऑन. दिस इज अर्थ. अर्थचे जे सॉइल असते बघ, सॉइल जमीन, अर्थची जी जमीन आहे ते जे पार्टिकल्स असतात, व्हॉट इज रे पार्टिकल्स सनलाइट ऍब्झॉर्ब करतात सॉइल ऍब्झॉर्ब करतात. तसंच आपण बघितलं गेल्यानंतर आपले प्लांट्स पण ऍब्झॉर्ब करतात. अशा वेगवेगळ्या मीडियम थ्रू आपली अर्थ असते ती ऍब्झॉर्ब करत जाते सन एनर्जी. सन एनर्जी ऍब्झॉर्ब करत जाते आणि सॉइल बेसिकली ऍब्झॉर्ब करते सन एनर्जी. आणि जेवढी ते ऍब्झॉर्ब करते तसेच ते रिफ्लेक्टही करते. ओके, ते केल्यानंतर रिफ्लेक्टही करते. आणि जर सपोज इन केस जर आपल्या अराउंडिंग ऍटमॉस्फिअर नसता तर नीट लक्ष द्या, नसता तर काय झालं असतं, ते आपले जे रेज आहेत, जे रिफ्लेक्ट केलेली जी रेज आहेत, कोणी अर्थने रिफ्लेक्ट केलेली जी रेज आहेत ते सगळीकडे पसरले असते, ते आपल्याकडे होल्ड झाले असते का? नाही. सो बट बिकॉज ऑफ द वॉटर वेपर्स, कार्बन डायऑक्साइड जे आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये आहेत, ते काय करतात, ते ऍब्झॉर्ब करतात. व्हॉट सनरेज रिफ्लेक्टेड बाय अर्थ ते ऍब्झॉर्ब करतात. आणि ऍब्झॉर्ब केल्या कारणामुळे काय होतं, हा जो आपला ऍटमॉस्फिअर आहे तो बऱ्यापैकी वॉर्म होतो. सो वॉर्म असल्या कारणाने काय असतं, जे आपली लिव्हिंग लाईफ आहे, लिव्हिंग लाईफला सुटेबल ते वॉर्म होतं. त्याच्याच कारणाने आपल्या अर्थवर एक लिव्हिंग लाईफ आहे. ओके, सो आपल्या अर्थवर लिव्हिंग लाईफ काय ह्याच्या जसं लिव्हिंग लाईफ काय, कारण आपला जो ऍटमॉस्फिअर आहे तो वॉर्म आहे. आणि वॉर्म ऍटमॉस्फिअर कसं काय क्रिएट होतं, वॉर्म म्हणजे नाही तो जास्त गरम आहे, नाही तो जास्त थंड आहे. राईट. So this is what they are saying. And if there is no air on earth, ते बघा जसं मी सांगितलं, if there is no air on earth, the average temperature of earth's surface would have been very low. ओके, कारण काय झालं, कारण कशामुळे ह्यांचं जे रिफ्लेक्शन झाल्या कारणाने, आता जर समजा अर्थ जो रिफ्लेक्ट करतोय, बरं, अर्थ जो रिफ्लेक्ट करतोय एअर रेस किंवा सन एनर्जी, ते होल्ड करणारे आहे का कोणती? नाही. एअर नसल्यावर, वी आर टॉकिंग अबाउट द ऍब्सन्स ऑफ ऍटमॉस्फिअर, ऍब्सन्स ऑफ एअर. इफ देर इज द ऍब्सन्स of air or atmosphere, then what will happen, the reflection rays or reflected energy from the earth, that cannot be hold over there. तो ती होल्ड करून होणार नाही, त्याचे कारण आपला जो टेम्परेचर आहे तो खूप कमी झाला असता. So this is what they are saying. So this is called the temperature regulation. आणि पुढे जाऊया आपण, then transmission of transmission of sound. So what is transmission of sound? The all sounds that we hear reach us through air, through surrounding air. म्हणजे काय करतो, एअर आहे ना, जो साऊंडचा ट्रान्समिशन करायचा मीडियम आहे. दिस इज व्हॉट दे आर सेइंग. आणि त्याचे पण एक हे आहे, बोलताना व्हॉट प्रॉपर्टीज आहे. द डेन्सिटी ऑफ एअर ऑल्सो चेंजेस ड्यू टू द चेंजेस इन इट्स टेम्परेचर. म्हणजे काय असतं, जर डेन्सिटी असते, डेन्सिटी दॅट इज घनता, हवेची घनता ही चेंजेस होत राहते टेम्परेचरवर. जर टेम्परेचर चेंज झालं तर घनता पण चेंज होते. ओके, इन विंटर द डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीजेस. ओके, द डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीजेस. जर आपण थंडीमध्ये बघाल तर थंडीमध्ये काय असतं, डेन्सिटी असते एअरची, म्हणजे घनता ती वाढते. बरोबर आहे, कारण टेम्परेचर कमी आहे, घनता आहे ती वाढते. वी कॅन हिअर द व्हिस्टल फ्रॉम द डिस्टन्स द ट्रेन क्लिअरली अर्ली इन द मॉर्निंग इन विंटर. म्हणजे ह्याचाच अर्थ काय असतं, की जर कोणताही आवाज असतो, कोणताही आवाज विंटरमध्ये आपल्याला लांबून ऐकायला येतो. ओके, लांबून ऐकायला येतो. and air is useful as a medium of transmission of sound. So this is what they are saying, the air is the best transmission or best medium for sound, okay, or light also. Because of that we can see. So just consider that the air is the best medium of light and sound. Another thing is, as the density, अगर density बढ़ जाए, घनता बढ़ जाए, ओके, सो आपलं जे घनता वाढल्याने जो डिस्टन्स एअर साऊंड आहे, एअर डिस्टन्सचा साऊंडचा पण जो डिस्टन्स आहे तो वाढतो. म्हणजे आपल्याला लांबचा आवाज पण ऐकायला येतो जर डेन्सिटी जास्त असेल तर.
This is what they are trying to say in transmission of sound. This is okay. So this is it. इथपर्यंत आपलं एक लेसन्स होतं. सो ह्याच्यामध्ये काही डाऊट्स वगैरे असेल किंवा आपल्याला परत काय विचारायचं असेल विचारू शकता. प्रतीक्षा हो सर. प्रतीक्षा कळालं कुणाल? हा सर. हो. ओके. कुणाल तुला? सिद्धू? कळालं सर. ओके गुड. सो लेट्स सी. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देणार होतो याचं स्कॅटरिंग ऑफ लाईट्सचं. राईट, स्कॅटरिंग ऑफ लाईटचं तुम्हाला एक्झाम्पल देणार होतो. सर हा बोला बोला. सर आज का होमवर्क आहे याचा? काय लिहायचंय? हे बेसिकली तुम्हाला रीडच करायचं आहे. ओके सर. काय डायग्राम बिग्राम काढायचे नाहीत? डायग्राम वगैरे तर तसं काय नाही, बट स्टील तुम्हाला आयडेंटिफिकेशन साठी काढायचं तर तुम्ही काढू शकता, काय प्रॉब्लेम नाही. सो दिस इज व्हॉट दे आर सेइंग. आपण बघा एक तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आपण बघा रेनबो बघतो पावसाळ्यात. इंद्रधनुष्य हो, सर. आपल्याला इंद्रधनुष्य आपल्याला पावसाळ्यातच का दिसतो? का दिसतो? कारण ओके ते पावसाळ्यात का दिसतं त्याचं एक रिझन आहे. कारण तेव्हा जे लाईट्स असतात, व्हॉट इज लाईट? व्हाईट लाईट. नॉर्मल व्हाईट लाईट इज द मिक्सचर ऑफ 7 लाईट्स. दिस इज व्हॉट दे आर सेइंग. तो हा प्रिझम आहे, त्याला प्रिझम म्हणतात. ओके. हा एक बेसिकली काचेचा एक त्रिकोण असतो, जो बघायला गेला ना आपण बघायला गेला तर अशा प्रकारे असतो. 3D डायग्राम मध्येच असतो तो. ओके. सो त्याच्यात काय होतं, 1 2 3 एक ट्रायंगल असतो असा. सो त्याच्यात काय असतं, जेव्हा व्हाईट लाईट जाते पास होते तेव्हा त्याचे जे 7 कलर्स दिसतात ना आपल्याला, हे 7 कलर्स असे आपल्याला ऑब्झर्व होतात. सो दिस इज व्हॉट सेम थिंग हॅपन विथ अवर वॉटर ड्रॉपलेट्स ड्युरिंग दी मॉन्सून. त्याच्यामुळे आपण रेनबो बघू शकतो. सो बेसिकली होतं काय, एअर इज आपलं सॉरी सनलाईट असते. ओके. जे सनलाईट पास होते आपल्या वॉटर ड्रॉप्स मधून. सो वॉटर ड्रॉप्स मधून पास झाल्यानंतर एक सर्टिफाईड अँगल पण असतो त्याला, ते पण लक्षात ठेवा. एक बेसिक अँगल पण लागतो. जर त्या अँगलनी ते रिफ्लेक्ट झाले, सो आपल्याला या मुवमेंटला एक रेनबो इंद्रधनुष्य आपल्याला दिसतो. दिस इज व्हॉट द स्कॅटरिंग ऑफ लाईट. आय जस्ट वॉन्ट टू टेल यू द एक्झाम्पल, और वी कॅन कन्सिडर दॅट इज द स्कॅटरिंग ऑफ लाईट. अजून एक एक्झाम्पल आहे, जसं जर आपण एका हा वॉटर ड्रॉपलेट्स आहे, वॉटर ड्रॉपलेट्सवर किंवा कोणत्याही पार्टिकल्सवर जर एअर बंबार्ड झाली, बंबार्ड म्हणजे आदळण्यात गेली, एअर नाही लाईट आदळण्यात आली, तर तो बेसिकली तो रिफ्लेक्ट करतो. जशी आपली अर्थ, जसं आपलं अर्थ जो टेम्परेचर ऑब्झर्व केलेला एनर्जी रिफ्लेक्ट करतो, तसंच ते जे पार्टिकल असतात ते पण त्यांनी ऑब्झर्व केलेली लाईट ही फेकतात. सो दिस इज व्हॉट द स्कॅटरिंग ऑफ लाईट. तर स्कॅटरिंग ऑफ लाईटला आपण कन्सिडरेशन रेनबो मध्ये पण करू शकतो. दिस इज व्हॉट आय जस्ट वॉन्टेड टू टेल यू. तर ह्याच्यात काय हे आहे डाऊट वगैरे? प्रतीक्षा? नाही सर, No, sir. डाऊट नाही. नाही सर. ओके. सो आता तुमचं होमवर्क तर काय नाही, बट हा तर आतापर्यंत जेवढ्यापर्यंत शिकवलेलं आहे तेवढ्यापर्यंत एकदा तुम्ही रीड करून घ्या. रीड करून झाल्यानंतर त्याच्यात काय डाऊट्स वगैरे असतील, हार्ड वर्ड्स असतील ते काढून घ्या आणि राईट डाऊन करून घ्या, तुमच्या नोट करून घ्या. आणि ओके, नेक्स्ट टाइमला आपण भेटूया, उद्या भेटूया आपण नेक्स्ट प्रॉपर्टी मला द प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. प्रॉपर्टीज ऑफ वॉटर झाल्यानंतर वी विल गो फॉर द नेक्स्ट. आणि आता जे आपण डेली होमवर्क असतो ते डेली होमवर्क तुम्ही करा. ठीक आहे? हो सर. तो पण ओके.